सातारा जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। प्रामुख्याने सध्या चर्चेत असणारी सातारा शहरातील नगरपालिका म्हणजे दोन्ही राजेंची नगरपालिका। यामध्ये दोन्ही राजेंचं मनोमिलन यावेळेस झालेलं पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर यामध्ये जरी मनोमिलन झालं असलं तरी नगराध्यक्षपदाचा जो तिढा आहे तो अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही राजेंचे गट जे आहेत ते नगराध्यक्ष आपल्याकडे असावा अशा पद्धतीची मागणी करत आहेत। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर उदयनराजे यांच्याकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे आणि शिवेंद्रराजे यांच्याकडून अविनाश कदम आणि अमोल मोहिते या चौघांची नावं जी आहेत ती चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच भाजपकडे यावेळी हा जो दोन्ही राजेंनी फॉर्म्युला पाठवलेला आहे यामध्ये 50 जागांपैकी 22 जागा उदयनराजेंना आणि 22 जागा शिवेंद्रराजेंना आणि उरलेल्या 6 जागा ज्या आहेत त्या मूळ भाजपला, अशा पद्धतीचं फॉर्म्युला जो आहे तो वरच्या लेवलवर पाठवलेला आहे। मात्र अजूनही अद्यापही याबाबत कोणताही निर्णय जो आहे तो स्पष्ट झालेला नाही। आज 17 तारीख या दिवशी संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया संपणार आहे। त्यामुळं नगराध्यक्षपद नेमकं कोणत्या राजेंच्याकडे राहणार आणि नगरपालिकेचा नेमका उमेदवारीचा फॉर्म्युला कशा पद्धतीचा ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।